एका ठाई 33 कोटी देव देखा माणसा, नाही जगी संत ऐसा अवधूतानंद सारखा। तोच होई साई बाबा शिर्डीस राहतो, तोच होई स्वामी समर्थ दत्त तिथे नांदतो। साक्षात ही आहे परब्रह्म मूर्ती, आलीसे प्रचिती बहुतांना। दर्शनानं चिंतनानं दुःख दूर भागे, अमीर दिन कोणीही येऊ त्यांना सारखाच लाडका। म्हणून स्मरा अंतरी सद्गुरूंना नमस्कार आमचा, परमपूज्य श्री अवधूतानंद महाराजांना, श्री अवधूतानंद महाराजांना। महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून समजलं जातं। याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात थोर व महान संतांनी जन्म घेतला। त्यांपैकी संत तुकाराम, संत रामदास, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत जनाबाई, संत मुक्ताबाई या सगळ्या संतांचं योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे। संतांनी लोकांच्या मनात भक्ती भावना निर्माण करण्याचं कार्य केलं। त्यांनी लोकांना सदाचरण, प्रामाणिकपणा आणि वैश्विक बंधुतेचे संदेश दिले। संतांच्या गोष्टी ऐकून आपल्याला प्रेरणा मिळते। परमात्म्याशी केलेलं प्रेम हे परमानंद देणार आहे। शबरीने श्रीरामाच्या दर्शनासाठी प्रार्थना व प्रतीक्षा केली, कारण गुरुचं वचन हे खोटं जाणार नाही हे त्यांना माहिती होतं। जिथे भक्ती आहे तिथे ज्ञान आहे, जिथे ज्ञान आहे तिथे वैराग्य आहे। ईश्वर सेवा हे सत्कर्म आहे, तर दान धर्म हे शुभ कार्य आहे, अशी शिकवण संतांनी आपल्याला दिली। आज आपण लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशाच एका साक्षात दत्तावतार असलेल्या योगी पुरुषाबाबत जाणून घेणार आहोत। सिंधुदुर्ग म्हणजेच तळकोकण। परशुरामाच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेल्या तळकोकणात आजवर अनेक संत विभूती अवतरले। कुडाळचे संत राऊळ महाराज, कणकवलीचे भालचंद्र महाराज, संत सोयरोबा, दानोलीचे साटम महाराज, गगनगिरी महाराज अशा अनेकांनी या भूमीत आपलं भक्तिमय कार्य अबाधित ठेवलं। भक्ती रसानं न्हाऊन निघालेल्या या भूमीत आणखी एक नाव म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील माडखोल धवडकी येथील परमपूज्य अवधूतानंद महाराज। परम सद्गुरु श्री अवधूतानंद स्वामी महाराज की नमः। पार्वती पते, नमः पार्वती पते, नमः पार्वती पते, नमः पार्वती पते, नमः पार्वती पते। हर हर ज्यांची खावी पोळी त्यांची वाजवावी टाळी। गुरु आणि संतांचं देवांचं आणि देणं लागतं। आज त्यांना देण्याकरिता आपल्याकडं शुद्ध भाव आणि त्यांचंच परम पवित्र नाम। माझं म्हणायचं त्यात एवढंच आहे, नाहीतर बाकी आम्ही काहीही बाहेरचं आणलं तरी त्यांचंच आहे। परवा बोलल्याप्रमाणे त्यांना अभिषेक करायचा, पाणी त्यांचंच। माडखोल सावंतवाडी येथील अतिशय रमणीय गाव। या गावाला संतांचा वारसा लाभलेला आहे। मनुष्य नेहमी आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो। शाश्वत आनंद असा कोणालाच गवसत नाही। तो सापडण्याचा एकच मार्ग म्हणजे सत्संग। संतांच्या संगतीत मिळणाऱ्या आनंदालाच आपण ब्रह्मानंद असं म्हणतो। असेच एक अलौकिक संत या भूतलावर होऊन गेले, ज्यांनी अनेक दुःखी कष्टी जीवांना आनंदाची प्राप्ती करून दिली। असेच आनंद स्वरूप संत म्हणजे परमपूज्य सद्गुरु श्री अवधूतानंद महाराज। परमपूज्य अवधूतानंद महाराजांचा जन्म 5 ऑक्टोबर 1923 मुंबई नगरीत डॉकयार्ड रोड सूर्यकुंड येथे झाला। कोकणातील थोर संत श्री सद्गुरु साटम महाराज यांच्या कृपा प्रसादानं त्यांच्या पत्नी सौ काशीबाई यांस साटम महाराजांनी प्रसाद म्हणून पेरूचं फळ दिलं, ज्याच्या सेवनानं या भूमीत एक दिव्य चैतन्य अवतीर्ण झालं। ते म्हणजे थोर दत्तावतारी संत साटम सूत परमपूज्य श्री अवधूतानंद महाराज।
करायची. म्हटल्यानंतर तस्मै श्री गुरुवे नमः, उत्पत्ती स्थिती लय ब्रह्मा विष्णू महेश हे आदिनाथ भगवान शंकर ज्या एका ठिकाणी पाहतात, त्यांच्या समाधीच्या ठिकाणी कीर्तन करताना पत्रिकेत नाव आहे तो फक्त देव, पण इथं उभं राहण्याची पात्रता गुरूंनी भरलेली आहे. चांदीचं आणि सोन्याचं जरी भांड असलं तरी रिकाम असल्यानंतर पालचा असतो कोपऱ्यात कुठंतरी, नाही तर गोदरेजच्या कपाटात. पण गुरु महाराजांच्या चरणावरचं पंचामृत त्यात आलं की त्याची जागा सोहळ्यात देवघरात होती. तसं आमच्या या मलमूत्रांचं भांड असलेल्या देहामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हे सार आणि तेज दत्तात्रेयांचं त्या गुरूंनी आपापल्या भरलं. त्यामुळे त्यांच्या समाधी समोर आपण श्रवण कीर्तन पूजन नमस्कार करू शकतो. भक्तवत्सल भक्ताभिमानी अनंत कोटी ब्रह्मांड नायक परम प्रेम स्वरूप अखिलेश्वरी अघटित घटना पटीयसी दीनवत्सल प्रणतपाळ पतितोद्धारक तेजो राशी आणि परमदयाळू भगवान श्री दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्या कृष्णा पंचगंगा तटी औदुंबरा तळवटी विराजमान आहे, त्या मनोहर वाडीच्या पादुकांच्या ठिकाणी नमस्कार करू. तेच महाराज या ठिकाणी साटम महाराजांसारखा समर्थ पिता, हाजी मलंग बाबांसारखा अलौकिक गुरु अवधूतानंद महाराजांना लाभल्यामुळं आध्यात्मिक प्रगती घडत गेली. त्यांच्या वाटचालीत अनेक संत पुरुष दर्शन, मार्गदर्शन, आशीर्वाद त्यांना लाभले व ईश्वर कृपेने ते स्वतः संतपदी आरूढ झाले. अन्नदान, वस्त्रदान तसेच अनेकांचे विवाह सोहळे करून सामाजिक बांधिलकी म्हणजे नेमकं काय व ती कशी जपावी हे आपल्या दिव्य कृतीतून महाराजांनी दाखवून दिले. अवधूतानंद महाराज त्रिकालज्ञ होते. भूत, भविष्य आणि वर्तमान याविषयी ते अगोदरच जाणून असायचे, कारण ते ईश्वराचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे ईश्वरी सहाय्यानेच महाराजांनी अनेक रंजली गांजल्यांना मार्गदर्शन केलं व सन्मार्ग दाखवला. परमार्थात खोटेपणाला मुळीच थारा नसतो. अशा भक्तवत्सल परम कृपाळू सद्गुरूंचा वारसा पुढे चालवण्यासाठी काही भक्तांनी 1996 रोजी सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज सेवा मंडळ या अधिकृत विश्वस्त मंडळाची स्थापना मुंबई येथे केली. सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने परमपूज्य अवधूतानंद महाराज यांच्या 100व्या जन्मोत्सवानिमित्त अवधूताश्रम माडखोल येथे आनंद सोहळा अर्थात भव्य दिव्य व नेत्रदीपक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री अवधूतानंद महाराज यांचा 100वा जन्मोत्सव आनंद सोहळा सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर 2023 ते शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 या कालावधीत श्रींच्या पुण्यक्षेत्री माडखोल धवडकी म्हणजेच सावंतवाडी येथे साजरा करण्यात आला. या सोहळ्याला असंख्य भाविकांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली. जन्मोत्सव साजरा करण्यासाठी 3 महिने अगोदरपासून नियोजन आणि तयारी सुरू करण्यात आली होती. संपूर्ण मठ व परिसर फुलांनी व विद्युत रोषणाई करून सजवण्यात आला होता. हा 5 दिवसांचा जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक विधी व भजन कीर्तन या सोहळ्यांनी साजरा करण्यात आला. नमस्कार, मी वेदांग तावडे, परमपूज्य अवधूतानंद महाराजांचा नातू. 5 ऑक्टोबर 2023 रोजी महाराजांच्या अवताराला 100 वर्ष पूर्ण झाली आणि ह्याच जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ओम श्री सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज सेवा मंडळाच्या वतीनं 5 दिवसांचा हा जन्मोत्सव सोहळा माडखोल अवधूताश्रम येथे आयोजित करण्यात आला. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी या उत्सवाला प्रारंभ झाला, ज्यात नरसिंहवाडी येथील वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवृंदांकडनं महाराजांच्या समाधीची पंचोपचार पूजा व पवमान पंचमहासूक्तांचा अभिषेक 5ही दिवस समाधीवर करण्यात आला. त्यानंतर महाराज
माडखोल गामच्या पंचक्रोशीतील विविध शाळांमधील मुलांकडून संत चरित्र या विषयावर विविध व्याख्याने व विविध कार्यक्रम करण्यात आले. त्यानंतर शरदबुवा घाग यांचे 5 दिवस कीर्तन येथे आयोजित करण्यात आले होते. दिनांक 3 ऑक्टोबर रोजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त 100वी सत्यनारायणाची पूजा माडखोल येथे संपन्न झाली. 4 ऑक्टोबर 2023 रोजी महाराजांच्या वडील समर्थ सद्गुरू साटम महाराज यांच्या भेटीकरता महाराजांच्या पादुका दाणोली येथे नेण्यात आल्या व श्री क्षेत्र दाणोली व श्री क्षेत्र माडखोलपर्यंत एक भव्य दिव्य असा पालखी सोहळा सेवा मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता. तदनंतर रात्री पालखी सोहळ्याच्या नंतर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित साटम सूत असा एक अविस्मरणीय असा नाट्यप्रयोग इथं संपन्न झाला. मुख्य दिवस म्हणजे महाराजांचा जो जन्मदिवस आहे त्या दिवशी महाराजांच्या समाधीची राजोपचार महापूजा झाली. तदनंतर संध्याकाळी संत दर्शन हा एक सत्कार सोहळा संपन्न झाला, ज्यात महाराजांना भेटलेले विविध संत त्या संस्थेचे प्रमुख यांना बोलावून एक भव्य दिव्य असा सत्कार समारंभ येथे संपन्न झाला. रात्र 11:30 वाजता महाराजांचा जन्मकाळ संपन्न झाला व तदनंतर महाराजांचे मानसपुत्र भक्तिरस गंधर्व पंडित अजित कडकडे यांच्या गायनाचा कार्यक्रम महाराजांच्या समाधीसमोर संपन्न झाला. या जन्मोत्सव सोहळ्यात ज्या ज्ञात व अज्ञात सर्व सद्भक्तांनी, ग्रामस्थांनी व इतर सर्वांनी ज्यांनी कोणी आपापल्या परीनं महाराजांची सेवा केली व सेवा मंडळाला सहकार्य केलं त्या सर्व मंडळींचे मी महाराजांचा नातू या नात्याने व ओम श्री सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज सेवा मंडळाच्या वतीनं सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पहिल्या दिवशी 2 ऑक्टोबरला पहाटे काकड आरती, श्रींच्या समाधीची महापूजा व पवमान अभिषेक, नामस्मरण, हरिपाठ व बावनी, माडखोल परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांकडून संत चरित्र या विषयावर विविध व्याख्याने, आरती व महाप्रसाद, बक्षीस वितरण समारंभ, आरती, हरिभक्तपारायण, शरदबुवा घाग, नृसिंहवाडी यांचे कीर्तन, स्थानिक भजने असे विविध कार्यक्रम करण्यात आले. दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे काकड आरती, श्रींच्या समाधीची महापूजा व रुद्राभिषेक, नामस्मरण, हरिपाठ व बावनी, स्थानिक भजने, आरती व महाप्रसाद, 100वी सत्यनारायण महापूजा, श्रींना 100 पक्वानांचा महानैवेद्य, आरती, कीर्तन व स्थानिक भजने असे विविध कार्यक्रम करण्यात आले. मी अपूर्वा अमित आडिवेकर, म्हणजेच परमपूज्य अवधूतानंद महाराज यांची नात. आज आपण भेटतोय महाराजांचा जो 100वा जन्मोत्सव होता तो आज संपूर्णपणे व्यवस्थित संपन्न झालेला आहे. त्या निमित्ताने मी आज तुमच्यासमोर आली आहे. तर तसंच आज आपल्यासोबत आहे तिथे माझे वडील म्हणजेच परमपूज्य अवधूतानंद महाराजांचे चिरंजीव श्री चारुहास तावडे, मंडळाचे अध्यक्ष आणि महाराजांची सून सौ हर्षली चारुहास तावडे आणि मंडळाचे सचिव आणि महाराजांचे भक्त श्री EM गावडे आणि आमचे इतर भक्त मंडळी आहेत आज आपल्यासोबत. मी चारुहास तावडे बोलतो. आम्हाला सुपुत्र या मंडळाने आणि सगळ्यांनी भक्तांनी मिळून हा कार्यक्रम योजलेला आहे. मी सगळ्यांचे आभार मानतो, कारण आमच्या मंडळाने खूप मेहनत घेतली या कार्यासाठी आणि माझ्या परिवाराने, माझा मुलगा, माझी मुलगी आणि माझी मिसेस या लोकांनी पुष्कळ मेहनत घेतली. 100 माझ्या पत्नीने 100 प्रकारचे पदार्थ केले घरामध्ये, स्वतः बनवले गोड पदार्थ आणि महाराजांना नैवेद्य दाखवला. दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे काकड आरती, पहाटे श्रींच्या समाधीची महापूजा व अथर्व शीर्ष अभिषेक, नामस्मरण, हरिपाठ व बावनी, कीर्तन, आरती व महाप्रसाद, सायंकाळी श्री क्षेत्र दाणोली ते श्री क्षेत्र माडखोल पर्यंत वाजत गाजत नामस्मरण करत भजन करत श्रींच्या पालखीचा सोहळा साजरा करण्यात आला. हा सोहळा अतिशय डोळ्यांचं पारणं फिटेल असा होता. साटमसूत परमपूज्य अवधूतानंद महाराजांचे नाट्यमय जीवनचरित्र असे विविध कार्यक्रम करण्यात आले. मी हर्षली चारुहास तावडे, अवधूतानंद महाराज सेवा मंडळाची अध्यक्षा या नात्याने मी आज तुम्हाला माहिती देते की बाबांचा जन्मोत्सव साजरा करायचा असं आम्ही गेल्या वर्षीपासून
मनामध्ये मी नियोजन करून ठेवलेलं की काय करायचं, तर 100 सत्यनारायणाच्या पूजा करायच्या. 99 आम्ही मुंबईला केल्या आणि 1 पूजा आम्ही इकडे केली. तर त्या 99 पूजांना आम्ही तिकडे गोड पदार्थ 99 प्रकारची केली आणि 100व्या पूजेला इकडे पण केली. तसेच 99 प्रकारचे भोग, 100 प्रकारचे भोग आम्ही बाबांना पूजे दिवशी दाखवले आणि ते आमच्या महिला मंडळांनी सगळ्या मदत करून आम्ही इकडे सगळे ते केले पदार्थ. तसेच बाबांचा जन्मोत्सव हा खूप छान, म्हणजे खूपच, म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की एवढ्या छान प्रकारात तो साजरा होईल. आणि मिरवणूक, तसेच बाबांची पूजा रोजची 5 दिवस आम्ही केली. स्नान घातलं बाबांना आणि खूप छान प्रकारे आम्ही तो साजरा केला. दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी परमपूज्य अवधूतानंद महाराजांचा 100वा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी पहाटे काकड आरती, श्रींच्या समाधीची राजोपचार महापूजा व सौरसूक्त अभिषेक, नामस्मरण, हरिपाठ व बावनी, आरती व महाप्रसाद, सत्कार सोहळा करण्यात आला. यावेळी भारतातील ज्येष्ठ निवेदिका सौ मंगलाताई खाडीलकर, श्रीमंत खीम सावंत व अध्यक्ष श्री दिगंबर शंकर पुजारी, पद्मश्री कवी सुधांशू यांचे सुपुत्र श्री पुरुषोत्तम जोशी औदुंबर यांचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला. यानंतर संत दर्शन घेण्यात आले. यावेळी सर्व संत मंडळाचे उत्तराधिकारी या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यानंतर श्रींच्या जन्माचे कीर्तन व रात्री 11:30 वाजता श्रींच्या भव्य दिव्य अशा जन्मोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला. याच दिवशी भक्ती संगीत रजनी हा श्रुश्राव्य संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्यांच्या आवाजाने भक्तिरसात तल्लीन व्हायला होतं असे सर्वांचे लाडके भक्तिरस गंधर्व पंडित अजित कडकडे यांचा सुश्राव्य संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांच्या सुमधुर आवाजाने संपूर्ण मठ परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे काकड आरती, श्रींच्या समाधीची महापूजा व श्री सूक्त अभिषेक, नामस्मरण, हरिपाठ व बावनी, काल्याचे कीर्तन, आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. या संपूर्ण जन्मशताब्दी महोत्सवाच्या काल्याची कीर्तनाने सांगता करण्यात आली. या संपूर्ण सोहळ्याला असंख्य भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ओम श्री सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज सेवा मंडळातील सर्व सेवेकरांनी या सोहळ्यासाठी मोठा हातभार लावला. असा हा 5 दिवसांचा भव्य दिव्य सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. सद्गुरू श्री अवधूतानंद महाराज अमर्याद व अवर्णनीय आहेतच. श्री अवधूतानंद महाराजांच्या केवळ दर्शनाने भक्तांचे अंतःकरण स्थिर होते. अंतःकरणाच्या आशा आकांक्षा विरतात. आता काही मिळायचे राहिलेच नाही, सारे काही मिळाले अशी तृप्ती लाभते. हेच सद्गुरूंचं सामर्थ्य. आपल्या जीवनात जर खरं सुख मिळवायचं असेल तर गुरुनाम घ्यावं. कोणाचं वाईट चिंतू नये, कोणाचं वाईट करू नये, नशापाणी करू नये व सर्व ठाई भगवंत पाहावा. असा साधा सोबा भक्ती मार्ग महाराजांनी आपल्या भक्तांना शिकवला. सर्वांना सुख, शांती, समृद्धी प्रदान करून सुखी ठेव अशी या साक्षात दत्तावतार असलेल्या परमपूज्य सद्गुरू श्री अवधूतानंद महाराजांचरणी प्रार्थना.